श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आहे 11 एप्रिल. 11 एप्रिल आपण राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन म्हणून साजरा करत असतो. नॅशनल सेफ मदरहुड डे. सर्व मातांना सुदृढ आरोग्य, सुरक्षा आणि आनंदी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, माता मृत्यू कमी करणे आणि गरोदरपणात उत्तम आरोग्य सुविधा सुनिश्चित करणे हा या दिवसाचा उद्देश. श्रोते हो, आई बनण्याचा प्रवास सुरक्षित आणि सुखाचा व्हायला हवा. मातृत्व हे शक्ती आणि त्यागाचे प्रतीक आहे. गर्भारपण आणि बाळंतपण या दरम्यान माता मृत्यूदर कमी करणे, गरोदर महिलांना उत्तम आरोग्य सुविधा आणि पोषक आहार मिळवून देणे आणि सुरक्षित बाळंतपणाबद्दल म्हणजेच सेफ मदरहुड यासाठी जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश. श्रोते हो, कस्तुरबा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त 2003 पासून हा दिवस पाळला जातो. गरोदरपणात योग्य काळजी, कुशल बाळंतपण आणि बाळंतपणानंतरही चांगली काळजी घ्यायला हवी या संदर्भात जागरूकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. सुरक्षित मातृत्व हा प्रत्येक महिलेचा अधिकार आहे आणि तो सुनिश्चित करण्यासाठी सरकारी आरोग्य सेवा आणि आरोग्य शिबिरांद्वारे जनजागृती निर्माण केली जाते. तर श्रोते हो, हा दिवस केवळ महिलांना गरोदरपणाची भीती दाखवण्यासाठी नाही, तर त्यांना सुरक्षितपणे मातृत्व लाभण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देण्यासाठी आपण साजरा करत असतो. तर श्रोते हो, याच विषयी म्हणजे सुरक्षित मातृत्व या संदर्भात आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपण आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे स्त्री रोगतज्ञ डॉक्टर रुजुता मुंदडा यांना. मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मॅडम, आज आपण राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा करतो आहोत. आपण बघतो की महिला जी माता बनते तर तिचा पुनर्जन्म झाला असं म्हणतो. बऱ्याच कठीण प्रसंगातून ती जात असते. तर आपण काय सांगाल, ही जे मातृ आरोग्य आहे म्हणजे सुरक्षित आरोग्य ज्याला आपण म्हणूया, म्हणजे काय सांगाल मॅडम नक्की? मातृ आरोग्य म्हणजे प्रसूती आणि प्रसूतीनंतरच्या काळात आईचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य चांगले राखणे. मी तर म्हणेल ह्याच्यात एक अजून ऍड करायला पाहिजे की गर्भधारणापूर्वीचे जे आरोग्य आहे स्त्रीचे ते पण ह्याच्यात लक्षात घेतले पाहिजे. नक्कीच नक्कीच. तो जो त्यांचा काळ असतो अतिशय कठीण प्रसंगातून जात असतो. तर मॅडम, हे जे मातृ आरोग्य आहे हे का महत्वाचं असतं असं आपल्याला वाटतं? आईचे निरोगी असणे हे खूप गरजेचे आहे, कारण आई निरोगी राहणार तर बाळ निरोगी राहणार. अगदी अगदी. आणि बाळ निरोगी राहणार तर एक निरोगी समाज तयार होणार. बरोबर बरोबर. त्यामुळे मातृ आरोग्य चांगले असणे हे खूप गरजेचे आहे. आणि दुसरं, जर मातृ आरोग्याकडे आपण जर लक्ष दिले तर माता मृत्यू दर आणि बाल मृत्यू दर हे बऱ्याचपैकी कमी होऊ शकते. नक्कीच मॅडम. आपण जर बघणार तर आपल्या इंडियाचा जो रेट आहे MMR त्याला म्हणतो पण मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, तो जवळजवळ 80 to 90 पर लॅक डिलिव्हरीज असा आहे. आणि आपली अशी अपेक्षा आहे की ते 2030 पर्यंत ते 70 पेक्षा कमी झाला पाहिजे. अच्छा. तसेच जे बाल मृत्यू दर आहे ते जवळजवळ इंडियामध्ये 20 to 25 पर 1000 लाईव्ह बर्थ असं आहे. तर त्याला आपल्याला 12 पेक्षा कमी करायची आपली अपेक्षा आहे गव्हर्नमेंटची. तर त्याच्यामुळे जर आपण आईचं आरोग्य जर लक्ष देणार तर डेफिनेटली हे दर कमी करण्यामध्ये मदत होईल. नक्कीच. तर मॅडम, प्रसूतीपूर्व काळजी घेणे आवश्यक तर आहेच. काळजी करण्याबाबतचे जे महत्व आहे त्या संदर्भात काय सांगाल? प्रसूतीपूर्व काळजी म्हणजे याला अँटीनेटल केअर म्हणतात. तर अँटीनेटल केअर म्हणजे आई आणि बाळाचे नियमित तपासणी. प्रसूतीपूर्व काळजी घेणे म्हणजे एकदा का आपल्याला माहिती पडलं की आपली ही जी स्त्री आहे ती गर्भधारणा झालेली आहे तर तिची नियमित तपासणी करून घेणे, तिचा योग्य आहार आणि औषधोपचार करून घेणे, जेणेकरून तिची जी प्रेग्नन्सी आहे ती एकदम स्मूथ आणि अनइव्हेंटफुल राहणार. आणि संभाव्य धोके जर काही असतील ते लवकर लक्षात आले पाहिजे, त्याची काळजी घेणे. त्याला आपण अँटीनेटल केअर असं एक संबोधन केलं जातं, अँटीनेटल चेकअप. तर त्या अँटीनेटल चेकअपमध्ये असे 3 भाग राहतात, फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. म्हणजे पहिले 3 महिन्यामध्ये, दुसरे 3 महिने आणि शेवटचे 3 महिने. तर प्रत्येक 3 महिन्यामध्ये काही वेगवेगळ्या तपासण्या राहतात आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या सर्व ट्रीटमेंट राहते. तर ते प्रत्येक स्त्रीनी रेग्युलरली जाऊन दवाखान्यात त्याचा लाभ घेतला पाहिजे. नक्कीच मॅडम. तर कशा पद्धतीने ही तपासणी केली जाते या संदर्भात काय सांगाल मॅडम?
ही तपासणी अशी राहते की जर पहिल्या 3 महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर तिचे काही ब्लड टेस्ट राहतात, रेग्युलर ब्लड टेस्ट. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज जसं VDR, सिफिलिस, हेपेटायटिस B, HIV ह्याची तपासणी, ब्लड ग्रुप, थायरॉइड, सिकलिंग, थॅलेसेमिया, शुगर आणि ह्या सगळ्या तपासण्या केल्या जातात. हे रुटीन ब्लड टेस्ट आहेत आणि हे सगळे सगळे टेस्ट गव्हर्नमेंटमध्ये होत आहेत. असं नाही की प्रत्येक पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाणे गरजेचं आहे. तर ही रुटीन जेव्हा गर्भधारणा झाल्यावर नोंदणी जेव्हा करतात ते सगळे टेस्ट तिथे करून घेतले जातात. आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये एक सोनोग्राफी जी राहते, 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी, त्याला अँटी स्कॅन म्हणतात, हे प्रत्येक स्त्रीने करून घेतली पाहिजे. ही खूप महत्वाची सोनोग्राफी आहे. आणि 5व्या महिन्यात मग एक अॅनोमली स्कॅन म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण बघतो की बाळाचे सगळे अवयव जे आहे, शारीरिक जी रचना झालेली आहे बाळाची ती व्यवस्थित झाली आहे की नाही, ही आपल्या 2ऱ्या तिमाहीमध्ये केली जाते. त्याला आपण सेकंड ट्रायमेस्टर म्हणतो. आणि त्या दरम्यान रुटीन चेकअप आणि शुगरची तपासणी पण केली जाते. आणि 3ऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे शेवटच्या 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्यात परत जसं गरज असेल तशी 1 किंवा 2 सोनोग्राफी होते. आणि परत हिमोग्लोबिन आणि शुगर हे चेक केलं जाते, थायरॉइड चेक केलं जाते. परत लसीकरण होते, 2 लसीकरणचे इंजेक्शन्स राहतात, ते करून घ्यायला पाहिजे. हे मिनिमम केअर झालं आहे. अच्छा. तर मिनिमम केअरमध्ये 3 सोनोग्राफी, 2 वेळा ब्लड टेस्ट आणि 2 लसीकरण हे कंपल्सरी आहे. अच्छा. बरेचदा आपण बघतो की सोनोग्राफी करताना त्या बाळावर काही इफेक्ट होतो असं म्हणण्यात येतं, तर काय सांगाल, प्रॉपर कसं करावं? सोनोग्राफी ही अतिशय सेफ टेस्ट आहे. त्याचे जे किरणं आहेत ते अगदी सेफ आहे. त्याच्यामध्ये बाळाला किंवा आईला काहीच धोका होत नाही. आधी जेव्हा सुविधा थोड्या कमी होत्या आणि सोनोग्राफी सेंटर्स अवेलेबल नव्हते आणि ट्रान्सपोर्टेशन हे सगळं खूप डिफिकल्ट होतं, बट विथ ऍडव्हान्समेंट अँड फॅसिलिटीज हॉस्पिटलची सगळीकडे डेव्हलप झाली. आता प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आहेत, सोनोग्राफी मशीन्स आहेत, सोनोलॉजिस्ट आहेत. आणि फॉक्सीची जी गाईडलाईन्स आहेत की ते आपण फॉलो करू शकत आहे. बिकॉज पेरिफेरल हॉस्पिटल्सपर्यंत ही सुविधा उपलब्ध आहे. आज तुम्ही बघाल राजुरीला सोनोग्राफी होत आहे, बल्लाशाला होत आहे. जर आपल्या डिस्ट्रिक्टबद्दल आपण जर चर्चा केली तर ओरोराला सुद्धा अवेलेबल आहे. तर प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटल्स अवेलेबल आहेत आणि गव्हर्नमेंटचं त्यांच्यासोबत टायअप आहे. त्यांनी गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे पेशंट्स तिथे जाऊन सोनोग्राफी करून घेत आहेत. त्याची ती सुविधा गव्हर्नमेंटने उपलब्ध करून दिली आहे. कारण गव्हर्नमेंटमध्ये जर शॉर्टेज आहे सोनोग्राफीचा किंवा तिथे 1-2 डॉक्टर्स असतात आणि पेशंट जास्त आहे, तर त्यांनी बाहेरच्या डॉक्टरांकडून टायअप करून फ्रीमध्ये ती सोनोग्राफी करून घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे गव्हर्नमेंटनी. तर त्याचा नक्की सगळ्या गर्भवती महिलांनी फायदा घेतला पाहिजे आणि कमीत कमी 3 सोनोग्राफी तर झालीच पाहिजे. नक्कीच मॅडम, इथे मला परत एक विचारायचं वाटतं की सुरक्षित गर्भधारणा या संदर्भात आपण काय सांगाल? फार महत्वाचा हा विषय आहे आज. सुरक्षित गर्भधारणा म्हणजे काय, तर आपल्याला आपल्या संतुलित आहाराकडे पण लक्ष द्यायचं आहे, आपल्या योगाकडे पण लक्ष द्यायचं आहे, नियमित डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण करणे, तपासणी करणे, आयरन कॅल्शियमच्या गोळ्या घेणे, व्हिटॅमिन D, फॉलिक ऍसिड हे सगळं घेणे. आणि सगळ्यात महत्वाचा स्ट्रेस राहतो. आजकाल प्रत्येकाला स्ट्रेस आहे, KG2च्या मुलापासून रिटायर्ड व्यक्तीपर्यंत सगळ्यांना त्रास आहे. तर गर्भवती महिला आजकाल कसं राहते, प्रेग्नन्सी असं म्हटलं जाते की मी एक गर्भवती महिला मी नाही सांगत नाही की मी प्रेग्नंट आहे. आजकालचं फॅशन कन्सेप्ट आहे की वी आर प्रेग्नंट, म्हणजे ते कपल इज प्रेग्नंट आणि आता एक्सटेंड केलं तर ते फॅमिली इज प्रेग्नंट असं होऊन जातं. नक्कीच. तर एव्हरी प्रेग्नंट पेशंटला ही खूप सगळ्यांचं खूप लक्ष राहते तिच्याकडे. तर डेफिनेटली तिला एक स्ट्रेस राहतो की माझं कसं होणार आहे, काय होणार आहे. आणि युट्यूब आणि सोशल मीडिया, फेसबुक, इंटरनेट, इंस्टाग्राम हे सगळ्यांनी एवढं व्हायरल केलंय व्हिडिओज, जे आवश्यक आहे ते आणि अनावश्यक आहे. खरंच आहे. तर तो धोका जो आहे की अननेसेसरी अनवॉन्टेड व्हिडिओज बघून आपला स्ट्रेस वाढून घेणे, तसं करू नये, है ना. तर माझा एक हा सल्ला राहणार की सगळं पॉझिटिव्ह आहे ते एक्सेप्ट करा, जे नेगेटिव्ह आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आपण काय आहार घ्यायचा, आपला बाळ कसं सुदृढ राहणार त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि मेंटल स्ट्रेस अवॉइड करायचं. नियमित चेकअप आणि आहारबद्दल तर सगळेच सांगत राहतात, पण मेंटल स्ट्रेस नाही पाहिजे, पॉझिटिव्हिटी पाहिजे की तुम्ही पॉझिटिव्ह राहा की हा माझी ही प्रेग्नन्सी चांगली आहे, माझं सगळं चांगलं होणार आहे, माझं बाळ सुदृढ राहणार आहे. ही पॉझिटिव्हिटी पण आणणे आवश्यक आहे. जितकंच इम्पॉर्टंट आपलं चेकअप आणि मेडिसिन्स आहे तितकंच इम्पॉर्टंट आपलं
पर्सनल माइंड मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणणार ते अगदी महत्त्वाचं अगदी आहे. अगदी खूप छान सांगितलं मॅडम आपण. मॅडम, आपण आता मातेच्या संदर्भात सांगितलं, बाळाची सुरक्षितता कशा पद्धतीने महत्वाची आहे असं आपल्याला वाटतं. आपण एक तज्ज्ञ आहात तर काय सांगाल मॅडम? आता आपण बघितलं की आपण पूर्ण काळजी घेतली आणि आपल्या व्यवस्थित डिलिव्हरी झाली आहे, एक सुदृढ बाळ आपल्या हातात आलं आहे, तर त्याची काळजी घेणे हे कसं महत्वाचं आहे. तर काळजी घेणे म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की त्याचं स्तनपान बरोबर करणे है ना. आजकाल लॅक्टेशन एक्सपर्ट्स अवेलेबल आहेत आणि आपले जी आरोग्य सेविका आहे तिथे मदत करतेच. आणि ह्या सगळ्यांनी फॅमिली मेंबर्सनी मिळून तिला मदत करावी. जी प्रसूती झाली आहे, ती डिलिव्हरी झाली आहे ते स्त्रीला, की आताच ती नवीन एक माता झाली आहे, तर तिला स्तनपान कसं करायचं, कधी करायचं, ते केल्याने काय फायदा होत आहे ते सगळं तिला समजून घ्यायचं आणि तिला सपोर्ट करायचं. कारण तिची काय डिलिव्हरी झाली आहे, त्याच्यामुळे तिचा शारीरिक थकवा आहे, तिची झोप होत नाही, त्याच्यामुळे तिला ते समजून घेणे, व्यवस्थित ब्रेस्ट फीडिंग करणे आणि त्याचं वेळोवेळी लसीकरण करणे हे खूप महत्वाचं आहे बाळाला सुदृढ ठेवण्यासाठी. नक्कीच मॅडम. तर मॅडम, मातृ आरोग्य सहाय्यक ही जी व्यक्ती असते, हिची भूमिका कशी असावी आपल्याला वाटतं? मातृ आरोग्य सहाय्यक, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सिस्टर्स हे जे आहेत ह्यांचा एक खूप महत्वाचा रोल आहे. कारण हे जे आहेत हे फॅमिली सोबत त्यांचा संवाद होत राहतो, 1 to 1 टच त्यांचं प्रत्येक परिवारासोबत राहतात. ह्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. कारण त्यांनी त्या महिलांचं नोंदणी करतात, तिला तपासणीसाठी प्रेरित करतात, तिला वेळोवेळी डॉक्टरकडे जायचा सल्ला देतात आणि तिच्या आहाराकडे लक्ष द्यायला तिला प्रेरित करतात. आणि प्रसूतीसाठी जेव्हा ती जाते तेव्हा तिला योग्य मार्गदर्शन करणे, तिची मदत करणे, दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रात तिला व्यवस्थित घेऊन जाण्याची जबाबदारी पण ती करते. तर तिचा एक खूप इम्पॉर्टंट रोल आहे. ती खरंच म्हटलं तर ती तिची प्रसूती सखी असं तिला आपण संबोधन करू शकतो. अगदी अगदी. तर मॅडम, काही टक्के माता मृत्यू प्रकरण आपल्याला दिसत आहे, तर कशा प्रकारे या संदर्भात जनजागृती व्हायला हवी असं आपल्याला वाटतं मॅडम? माता मृत्यू दर जर आपल्याला कमी करायचा आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे की ते आईचं शिक्षण व्हावं. तेव्हा ती शिक्षित राहणार, तेव्हा ते सगळ्या गोष्टी तिला कळणार की काय तिच्यासाठी योग्य आहे, काय धोक्याचे लक्षणं आहे जे तिला लक्षात घेता येईल. ते एक सगळं महत्वाचं आहे. आणि नंतर कुटुंबाचा सहभाग याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. कुटुंबाचा सहभाग वाढवणे, गाव पातळीवर आरोग्य शिबिर आयोजित करणे आणि वेळेवर उपचार घेण्यास प्रोत्साहन करणे हे सगळ्यात महत्वाचे. धोक्याची जी लक्षणं आहेत जसं की सूजन येणे, चक्कर येणे, बीपी वाढल्यामुळे झटके येणे किंवा शुगर असल्यामुळे बाळाचं वजन खूप जास्त वाढणे आणि किंवा प्रसूतीपूर्व ब्लिडिंग होणे, हे सगळे जे धोक्याचे लक्षण राहतात हे जर आपण ती आशा वर्कर किंवा आपले जे आरोग्य सेवक आहे किंवा आरोग्य केंद्रात जे डॉक्टर्स तपासणी करतात त्यांना वेळोवेळी जर स्त्री आहे ती तपासणीला गेली तर त्यांच्या ते लक्षात येतात. आणि अशा वेळेस त्यांना लक्षात आल्यावर योग्य वेळेवर योग्य ठिकाणी जर त्या बाईला आपण ट्रान्सफर केलं तर तिची वेळोवर योग्य ट्रीटमेंट होणार आणि कॉम्प्लिकेशन्स होण्यापासून ती वाचणार आणि आईचा मृत्यू आणि बाळ मृत्यू हे दोन्ही आपल्याला टाळता येणार. तर धोक्याचे जे लक्षणं आहेत ते लक्षात घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि याच्यासाठी ती गरोदर बाई जी आहे ती योग्य ठिकाणी वेळेवर जर रेग्युलर चेकअपला जाणार तरच ते लक्षात येणार. अगदी अगदी. तर मॅडम, समुदाय सुरक्षित मातृत्वाला कसे समर्थन देऊ शकतात या संदर्भात आपण काय सांगाल मॅडम? गर्भवती महिलांना भावनिक आणि सामाजिक आधार देणे, आरोग्य सेवांचा वापर करणे, त्याला प्रोत्साहन करणे आणि सुरक्षित प्रसूतीसाठी मदत करणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं आहे की ही जी एक बाईची जर चांगली डिलिव्हरी झाली असेल, तिचं सगळं व्यवस्थित झालं असेल तर तिची स्टोरी, आजकाल जे सोशल मीडियाचा चांगला यूज आपण म्हणत होतो, समजा एखादी गावखेड्याची बाई आहे, तिला काही धोक्याचे लक्षणं होते, ती वेळेवर दवाखान्यात पोहोचली, तिचं सगळं व्यवस्थित झालं, ती सुखरूप आहे, तिचं बाळ सुखरूप आहे, तर याचं एक छोटंसं राईटअप, याची स्टोरी बनवून ते गावामध्ये ती सांगावी, दाखवावी, जेणेकरून दुसऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळेल. अगदी. तर मॅडम, आपण जसं सुरक्षित मातृत्व या संदर्भात सांगता आहात तर त्यात मानसिकता देखील फार महत्वाची ठरते. म्हणजे परिवारातील वातावरण असेल किंवा ती जिथे राहते तिथलं जे वातावरण आहे तर हे देखील फार महत्वाचं आहे. कारण मानसिकतेमध्ये आजचा जो आपण काळ बघतो आहोत, सोशल मीडियाचा काळ, जसं आपण 2-3दा त्याचा उल्लेख केला, असं बरेचदा घडताना दिसतं. तर आपण काय सांगाल, कशा पद्धतीने मानसिकता त्या व्यक्तीची चांगली ठेवावी? गर्भवती महिलाची मानसिकता ही खूप महत्वाची आहे. कारण तिचं
माइंड जर पॉझिटिव्ह राहणार, ते पॉझिटिव्ह हॉर्मोन्स त्या बाळाला मिळणार आणि तिची जी ओव्हरऑल प्रेग्नन्सी आहे ती एक सुखरूप राहणार. तिला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस नसावं, मग ते जॉबचा असो किंवा तिचा फॅमिलीचा असावं. तर ह्यासाठी जॉबवर जी बाई जाते तिथे पण तिला ते तेवढंच महत्वाचं आहे की तिचं मेंटल वर्क प्रेशर इज डिफरंट आणि मेंटल स्ट्रेस इज डिफरंट. वर्क प्रेशर प्रत्येकाला हँडल करता येते, पण जर तिला जर स्ट्रेस असेल की माझा सपोर्ट सिस्टम तिचं जॉबवर आहे ते पण तेवढंच महत्वाचं आहे जितकं फॅमिलीमध्ये आहे. कारण आजकाल बरेचदा असं आहे की वर्किंग वुमन्स आहेत आणि त्यांचा जो स्ट्रेस मॅनेजमेंट आहे तो घरी पण तेवढंच, म्हणजे सगळ्यांचा जो आहे पॉझिटिव्ह सपोर्ट तिला असायला पाहिजे. तिचे जे छोटे छोटे काम आहे जे आपण जर वाटून घेतले तर तिचा तो वर्क प्रेशर कमी होणार. घरात सुद्धा समजा ठीक आहे स्वयंपाक करणे एक महत्वाचं काम आहे, पण छोटे छोटे काम आहे की कपडे घरी करणे. पहिला जर बाळ असेल तर बाळाची आजोबांनी किंवा वडिलांनी थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी जास्त घ्यायची, ज्यामुळे तिचा तो स्ट्रेस आहे की माझ्या मोठ्या बाळाचा स्ट्रेस माझा जर कमी काळजी व्यवस्थित होत आहे तर तिला तो स्ट्रेस नाही राहत. जसे सेकंड प्रेग्नन्सीमध्ये हा इश्यू येतो की पहिल्या बाळाची पण काळजी घ्यायची आहे, तिला त्याचाही वाटत आहे, पोटात असलेल्या बाळाची पण तिची काळजी राहते. मोठ्याचं जर व्यवस्थित होत असेल, जर मोठ्यांनी जी रिस्पॉन्सिबिलिटी आई वडील आहे, आजी आजोबा आहे, त्यांनी जर मोठ्या बाळाची रिस्पॉन्सिबिलिटी व्यवस्थित हँडल केली तर तो एक स्ट्रेस तिचा कमी होतो. मग तिला जर फक्त एवढं विचारून घेतलं, अगं तू जेवली का, तू काय खाल्लं, एक फक्त विचारल्याने पण स्ट्रेस कमी होतं. असं नाही की तिला तुम्ही ताट आणून वाढून द्या, पण विचारलं तरी तिला समाधान वाटतं की हा घरच्यांना माझी काळजी आहे. बरोबर आहे. आणि एवढं जरी आपण केलं तर तिचा जो स्ट्रेस आहे तो कमी, स्ट्रेस छोट्या छोट्या गोष्टींनी कमी होतो. सकाळी फक्त एक स्माइल देऊन विचारलं की आज तुला कसं वाटत आहे, तर दॅट ऑल्सो हेल्प्स इन रिड्युसिंग द स्ट्रेस. अगदी हलकं फुलकं वातावरण परिवारात असावं किंवा ती जिथे वावरते आहे तिथे देखील असावं. तर मॅडम, होणाऱ्या मातेसाठी सुरक्षित गर्भधारणाच्या काही महत्वाचे जे घटक आहेत ते कोणते आहेत? महत्वाचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट राहणार की आहार. आहार जो आहे तो असं बॅलन्स डाएट ज्याला आपण म्हणतो की कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स यांचा जो प्रॉपर प्रपोर्शन आहे ते आपल्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये, जेवणामध्ये, ब्रेकफास्टमध्ये, लंचमध्ये व्यवस्थित त्याला डिवाइड करून घेतलं पाहिजे. आणि त्यासोबत फायबर्स, विटॅमिन्स, मिनरल्स याचा जो प्रॉपर आहे कंटेंट ते त्याच्यामध्ये असायला पाहिजे. मेडिसिन्स तर ठीक आहे, आपण म्हणतोय की आयरन, कॅल्शियम, विटॅमिन्स, मिनरल्सचे टॅब्लेट्स तुम्ही डॉक्टरांकडे जाल, डॉक्टर तुम्हाला घेण्याचं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या रोजच्या आहारामध्ये सपोज आपल्याला प्रोटीन इंटेक वाढवायचा आहे तर आपण असे काय पदार्थ खाऊ शकतो. अगर व्हेजिटेरियन सोर्सेस जर आपण बघितलं तर आपल्याकडे भरपूर आहे. कडधान्य आहे, दूध, दही आहे, स्प्राउट्स आहे, याच्यामध्ये आपण लक्ष देऊ शकतो. आपले जे विविध प्रकारच्या ज्या डाळी आहेत त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करून आपण करतो. सिम्पल घरी जे बनतात, सिम्पल ढोकला म्हणा, चिले म्हणा, आयते म्हणा, याच्यामध्ये जर आपण केलं तर आपल्याला प्रोटीन्स मिळतात. तर हे प्रोटीन्स आपण सकाळी ब्रेकफास्टमध्ये घ्या, है ना. पोळी खाण्यापेक्षा जर तुम्ही भाकरी घेतली तर त्याच्यामध्ये जास्त प्रोटीन्स आहेत. किंवा उपमाऐवजी जर तुम्ही मिलेट्सचा उपमा जो आपण म्हणतो किंवा भगर म्हणतो, हे म्हणजे जास्त पोषण आहे. आणि फर्मेंटेड फूड जसं ढोकला आहे, इडली आहे, तर ह्याच्यामध्ये जास्त पौष्टिक आहार राहते. हे आपण ब्रेकफास्टमध्ये करून घ्यावं, जेणेकरून आपल्याला दिवसभरातून त्याची व्यवस्थित पचनक्रिया होऊन ते व्यवस्थित आपल्याला डायजेस्ट होऊन जातं आणि आपल्याला सकाळी सकाळी घेतलेले प्रोटीन्स दिवसभर आपल्याला कॅलरीज येतात. जेवण डिवाइड करायचं 2 ते 3 ते 4 पोर्शन्समध्ये डिवाइड करायचं जसं आपल्याला योग्य असेल. वर्किंग आहे, घरी आहे त्याप्रमाणे. आणि वॉटर इंटेक भरपूर ठेवावं. आणि विटॅमिन्स, मिनरल्स आपल्या फ्रुट्समध्ये, व्हेजिटेबल्समध्ये भरपूर राहतात. तर हिरव्या भाज्या खाणे, फ्रुट्स कंपल्सरी, रोज एक तरी फ्रूट कंपल्सरी घेणे. आणि प्रोटीन्समध्ये संध्याकाळच्या वेळेस शेंगदाणे, फुटाणे घेतले, ते पण एक प्रोटीनचा सोर्स आहे. तर असे करून आपल्या घरगुती आहारामधूनच आपल्याला आपलं पोषण स्वतःला करून घ्यायचं आहे. फक्त त्याला छोट्या छोट्या पोर्शन्समध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे, जेणेकरून पचायला ते जड नाही होणार. बाहेरचं जंक फूड आहे, हे आहे, किती म्हटलं तर अवॉइड करायला पाहिजे. आता प्रसूती म्हटलं, गर्भधार असलं की आपल्याला खायची इच्छा होते. तिची महिला आहे तिला खूप बाहेरचं डोहाळे लागतात, हे खायचं आहे, ते खायचं आहे. डेफिनेटली खायला काही हरकत नाही आहे, पण किती वेळा तुम्ही खात आहे, कुठे खात आहे, ते किती हायजेनिक आहे, तुम्ही बाहेरचंच नेहमी खात आहे का? बरोबर. वन्स इन अ वाईल तुम्ही घ्या, इट्स ओके, पण तुम्ही कुठे खात आहे, ती जागा हायजेनिक आहे का, सेफ आहे का, ताजं आहे का ते फूड. सकाळी बनलेलं तुम्ही संध्याकाळचं जनरली जे बाहेर जे प्रिपरेशन्स होतात ते दुपारपासून सकाळपासून तयार होतात आणि आपण ते संध्याकाळी खातो, तर ते किती चांगलं राहतं हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि पुष्कळशा रेसिपीज आहे आजकाल, तुम्ही घरी बघून तर दॅट विल बी मोर हेल्दी. खरंच आहार सगळ्या याच्यात मला वाटतं फार महत्वाचा ठरतो. आणि जसं आपण म्हटलं की डोहाळे लागले, बाहेरचं खायचं हे एक कारण असतं, पण आपली स्वतःची काळजी देखील घेऊन हे सगळं करायला पाहिजे. आहार तशा पद्धतीने नक्कीच घ्यायला हवा. तर मॅडम, आज आपण जो राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन साजरा करत आहोत, तर
या दिनाचं काय महत्व सांगाल मॅडम, आणि केव्हापासून हा दिवस आपण साजरा करतो आहोत? भारतामध्ये 2003 पासून हा दिवस साजरा केला जात आहे. प्रत्येक आईला सुरक्षित गर्भधारणा आणि प्रसूतीचा हक्क आहे. यासाठी आरोग्य सेवा, जागरूकता आणि समर्थन वाढवणे हीच या दिवसाची मुख्य संकल्पना आहे. तर मॅडम, शासनाची या संदर्भात भूमिका जी आहे ती नेमकी कशी आहे? शासनाने आरोग्य सेवेत खूप काही भर आणले आहेत आणि 100% हॉस्पिटल डिलिव्हरीज असा त्यांचा मानस आहे. त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना सुद्धा आयोजित केल्या आहेत. जसं की एक प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे, सुरक्षित मातृत्व आश्वासन हे देखील त्याच्यात आहे, आणि जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम याच्यामध्ये त्यांना फ्री चेकअप्स, त्यांना इमर्जन्सी सर्व्हिसेस आणि कधी कधी कॅश असिस्टन्स सुद्धा त्यांना अवेलेबल केलेला आहे. तर प्रत्येक जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, आरोग्य केंद्र आहे, सब सेंटर्स आहे, PSC आहे आणि रुरल हॉस्पिटल्स, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहेत, ह्यांच्याकडे ती सगळी योजना जी आहे त्याची माहिती उपलब्ध आहे आणि प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा, जेणेकरून एक मृत्यूदर आणि बालमृत्यूदर हे बऱ्याचपैकी कमी होण्यासाठी आपण मदत करू शकतो. नक्कीच. तर मॅडम, कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? असं आहे की समजा आता समर वेकेशन सुरू होत आहे आणि प्रत्येक जण वेकेशन प्लॅन करतात. बरोबर. तर तसंच आपण वेकेशन प्लॅन करतोय, एखादा टूर प्लॅन करतात, आपण काय राहतं, पहिले आपण डिसाईड करतो आपल्याला कुठे जायचं आहे, मग आपल्याला कोणासोबत जायचं आहे, फ्रेंड्स आहे की फॅमिली आहे, मग कधी जायचं आहे, किती दिवसांचा टूर आहे, मग आपल्याला कपडे किती लागतील, मग आपलं टिफिन कसं, मग किंवा तिथे खायची कशी सोय. प्रेग्नन्सी इज ऑल्सो लाईक दॅट. यू हॅव टू प्लॅन इट. आपल्याला प्लॅन करायचं की आपल्याला ही प्रेग्नन्सी आता आपण प्लॅन, कपलनी ती प्रेग्नन्सी प्लॅन करावी की आता आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायची आहे. तर त्या आधीपासून त्यांना काही काळजी घ्यावी लागेल की प्रेग्नन्सी प्लॅन करायची आहे, त्यांना काही इन्व्हेस्टिगेशन्स करून घ्यायचे आहेत का, काही मेडिसिन्स त्यांना घ्यायचे आहेत का आधीपासून, जेणेकरून त्यांना प्रेग्नन्सी प्लॅन करण्यामध्ये डिफिकल्टी येणार नाही किंवा जी प्रेग्नन्सी राहणार ती हेल्दी राहणार. आणि नंतर तो प्रेग्नन्सीचा जो आहे तो ऍक्च्युअल आपला ट्रॅव्हल, प्रेग्नन्सी असताना वेळोवेळी काळजी घेणे, रेग्युलर चेकअप करणे आणि वेळोवेळी ट्रीटमेंट, मेडिसिन्स घेणे, आणि फायनली डिलिव्हरी कुठे करायची आहे आणि डॉक्टरांचा जो निवड आहे आपला किंवा हॉस्पिटल आपल्याला निवडायचं आहे तो आपण आधीपासून निवडून ठेवायचा आणि तिथे वेळेवर पोहोचणे आणि डिलिव्हरी करून घेणे, एक स्मूथ डिलिव्हरी करून घेणे, हा एक खूप इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. कारण जर आपल्याला डिसाईडच नाही केलं आपण की कुठे जायचं, मग वेळेवर समजा अचानक रात्री 2 वाजता पेन्स आले, ब्लिडिंग झालं, काय झालं, तर मग पुन्हा फॅमिली धांदून जाते की आता काय करायचं, कुठे जायचं. तो दिस शुड बी प्लॅन्ड वेल इन ऍडव्हान्स. ठीक आहे. तो श्रोत्यांना मला एकच संदेश असा द्यायचा आहे की आईचे आरोग्य म्हणजे कुटुंबाचे आरोग्य आहे. बरोबर. सुरक्षित मातृत्व ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वेळेवर तपासणी करणे, योग्य आहार घेणे आणि सुरक्षित प्रसूतीची निवड करणे हे खूप गरजेचं आहे. एव्हरी प्रेग्नन्सी अँड डिलिव्हरी शुड बी अ प्लॅन्ड इव्हेंट अँड नॉट अन ऍक्सिडेंट. एवढंच मला इथे सांगू इच्छितो. नक्कीच मॅडम, खरंच खूप छान सांगितलं मॅडम आपण. तर मॅडम, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि अतिशय महत्वाचा हा जो विषय आहे, राष्ट्रीय मातृत्व सुरक्षा दिन, या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. एका मातेची बाळासाठी असणारी तिची ओढ, त्या दोघांना जोडणारी नाळ, तुटताना होणाऱ्या तिच्या जीवाची घालमेल ही सर्वांनाच ठाऊक आहे. तर श्रोतेहो, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमातून निरोप घेतो आहोत.